नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत जनरल ॲग्रिकल्चर पार्ट 5, निकनेम और स्पेशल नेम्स ऑफ फ्रूट क्रॉप्स. आता मागच्या लेक्चरमध्ये जनरली दोन्ही पण बघितले होते, काही फ्रुट्स सुद्धा बघितले होते आणि काही फील्ड क्रॉप, काही फ्लॉवर क्रॉप, काही फॉरेस्ट क्रॉप सुद्धा त्या मागच्या लेक्चरमध्ये होते. तर या लेक्चरमध्ये आपला सर्व फोकस जो असणार आहे तो फ्रूट क्रॉप्सवर असणार आहे. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करू. महत्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे, तर बघा, मँगो पहिला आपण क्रॉप घेतलेला आहे मँगो. आता या मँगोला स्पेशल कोणकोणते नावं दिलेले आहे. ठीक आहे, ते बघा, मँगोला आपण काय काय म्हणतो, किंग ऑफ ट्रॉपिकल फ्रूट. ठीक आहे, नंतर नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया, नॅशनल फ्रूट आहे ते आपलं इंडियाचं. त्यानंतर प्राईड ऑफ इंडिया. ठीक आहे, नंतर सिम्बॉल ऑफ लव, बाथरूम फ्रूट, हिंदुस्तान फ्रूट ऑफ इंडिया, किंग ऑफ फ्रूट. ठीक आहे, एवढे सगळे नाव परत एकदा वाचून दाखवतो. किंग ऑफ ट्रॉपिकल फ्रूट, नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया, प्राईड ऑफ इंडिया, प्राईड फ्रूट ऑफ इंडिया, त्यानंतर सिम्बॉल ऑफ लव, बाथरूम फ्रूट, हिंदुस्तान फ्रूट ऑफ इंडिया, किंग ऑफ फ्रूट. एवढे सगळे नाव या मँगोला दिलेले आहे. ठीक आहे, तर हे परत परत वाचायचे, तेव्हा लक्षात राहतील, पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर आपला क्रॉप आहे बनाना. बनानाला कोणकोणते नावं दिलेली आहेत बघा. पहिले आहे ॲडम्स फिग, ॲडम्स फिग. त्यानंतर दिलेले आहे ट्री ऑफ विजडम, सुद्धा बनाना म्हणतात. नंतर ट्री ऑफ पॅराडाईज. त्यानंतर कल्पतरू. बघा, कल्पतरू आणि कल्पवृक्ष. ठीक आहे, कल्पतरू बनाला म्हटलं जातं आणि कल्पवृक्ष जे आहे ते कोकोनटला म्हटलं जातं. ठीक आहे, हे थोडंफार कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं मार्क्स चुकायला नको, किंवा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो चुकायला नको. कल्पतरू कशाला म्हणतात, बनानाला, आणि कल्पवृक्ष जे आहे ते आहे आपलं कोकोनट. ठीक आहे, त्यानंतर ऍपल ऑफ पॅराडाईज, प्लांट ऑफ व्हर्च्यू, नंतर अँटिक फ्रूट क्रॉप. सगळे जे आहे ते कशाला म्हणतो आपण, बनानाला. बघा, ॲडम्स पीक, ट्री ऑफ विजडम, ट्री ऑफ पॅराडाईज, कल्पतरू, त्यानंतर ऍपल ऑफ पॅराडाईज. ठीक आहे, प्लांट ऑफ व्हर्च्यू अँड अँटिक फ्रूट क्रॉप. एवढे सगळे नावं दिलेले बनानाला. ठीक आहे, त्यानंतर बघा पपया. पपयाला काय दिलेलं आहे नाव बघा, वंडर फ्रूट ऑफ ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक, वंडर फ्रूट म्हटलेलं आहे. त्यानंतर मेलन ट्री, त्याला काय म्हटलंय, मेलन ट्री. नंतर बॅकयार्ड फ्रूट, नंतर म्हटलंय ब्रेकफास्ट फ्रूट. काय काय म्हटलं बघा, वंडर फ्रूट क्रॉप ऑफ ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक्स, ट्री मेलन, नंतर बॅकयार्ड फ्रूट, नंतर ब्रेकफास्ट फ्रूट. ठीक आहे, हे सगळे वारंवार तुम्हाला वाचावं लागणार आहे. ठीक आहे, त्याशिवाय ते लक्षात राहत नाही. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्रॉप आहे आपला फ्रूट क्रॉप गवा, म्हणजे आपला पेरू. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, ऍपल ऑफ ट्रॉपिक्स, पुअर मॅन्स ऍपल. ठीक आहे, ऍपल ऑफ ट्रॉपिक्स, पुअर मॅन्स ऍपल, हे सगळे नावं काय दिलेले, गव्हाला दिलेले आहे. ठीक आहे, गवा म्हणजे काय, आपला पेरू. मागे बघा स्लाइडवर थोडंफार स्पष्ट दिसत नसेल, पण त्याचं फोटोग्राफ्स आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पर्टिक्युलर त्या फ्रूट क्रॉपचा. बघा, आता नेक्स्ट आहे आपला पायनॅपल. ठीक आहे, पायनॅपल. बघा काय काय म्हणतो आपण बघा, हिवन फ्रूट, नंतर फ्रेंडशिप फ्रूट, नंतर सिम्बॉल ऑफ हॉस्पिटॅलिटी. काय काय म्हणतात पायनॅपलला, हिवन फ्रूट म्हटलं जातं, फ्रेंडशिप फ्रूट म्हटलं जातं, सिम्बॉल ऑफ हॉस्पिटॅलिटी. एवढ्या सगळ्या जे ते नावं दिलेले आहे कशाला, आपल्या पायनॅपलला. त्यानंतर बघा, नंतरचा क्रॉप आहे जॅक फ्रूट, जॅक फ्रूट. ठीक आहे, जॅक फ्रूट काय म्हणतो आपण, पुअर मॅन्स फूड. ठीक आहे, पुअर मॅन फूड. त्यानंतर आहे मंकी जॅक अँड नॅशनल फ्रूट ऑफ बांगलादेश. कशाला म्हणतात, जॅक फ्रूट. ठीक आहे, फणस आपण त्याला मराठीत म्हणतो फणस. ठीक आहे, जॅक फ्रूट. त्यानंतरचा फ्रूट क्रॉप आपला आहे ऍपल. काय काय म्हणतात ऍपलला, किंग ऑफ टेम्परेट फ्रूट, त्यानंतर सिम्बॉल ऑफ हेल्थ. ठीक आहे, किंग ऑफ टेम्परेट फ्रूट, सिम्बॉल ऑफ हेल्थ, ऍपलला म्हणतो आपण. ठीक आहे, असे बरेचसे क्रॉप आहेत, पेपरमध्ये विचारले जातात, त्यामुळे वारंवार रिव्हिजन करणे महत्वाचं आहे. आता बेर, नेक्स्ट क्रॉप आहे आपला बेर.
काय, किंग ऑफ ॲरिड फ्रूट, किंग ऑफ ॲरिड फ्रूट, त्यानंतर पुअर मॅन्स फ्रूट, नंतर समर डेसिडियस फ्रूट. ठीक आहे, याला काय म्हणतात, बेर. ठीक आहे, बघा का, किंग ऑफ ॲरिड फ्रूट, पुअर मॅन्स फ्रूट आणि समर डेसिडियस फ्रूट, हे सर्व जे नावं दिलेले किंवा कॉमन नेम किंवा स्पेशल नेम आपण त्याला म्हणू, हे आहे बेरचे. त्यानंतर आवनला किंवा आवळा म्हणू आपण त्याला, इंडियन गुजबेरी आणि अमृत फल, इंडियन गुजबेरी म्हणतात किंवा अमृत फल म्हणतात. ठीक आहे, नंतर आहे पोमग्रॅनेट, सॉरी, पोमोग्रॅनेट. नंतर कोणता क्रॉप आहे आपला, पोमोग्रॅनेट. आपण काय म्हणतो त्याला, डाळिंब. ठीक आहे, डाळिंब. त्याच्यामध्ये बघा, पोमोग्रॅनेटला काय म्हणतो आपण, फ्रूट ऑफ पॅराडाईज, त्यानंतर फ्रूट ऑफ लव, आणि अजून एक नॅशनल फ्रूट ऑफ इराण. काय काय म्हणता बघा, फ्रूट ऑफ प्राईड, फ्रूट ऑफ लव, नॅशनल फ्रूट ऑफ इराण. ठीक आहे, त्यानंतर एक किवी, किवी नावाचं एक फ्रूट आहे. ठीक आहे, खूप हेल्थच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्याला सांगतात की किवी फ्रूट खा. बघा काय, चायनीज गुजबेरी म्हणतात त्याला, नंतर चायनाज मिरॅकल, त्यानंतर हॉर्टिकल्चरल वंडर ऑफ न्यूझीलंड आणि नॅशनल सिम्बॉल ऑफ न्यूझीलंड. न्यूझीलंडशी रिलेटेड आहे, म्हणजे न्यूझीलंडमध्ये जास्त महत्व असणार याला. हॉर्टिकल्चरल वंडर ऑफ न्यूझीलंड आणि नॅशनल सिम्बॉल ऑफ न्यूझीलंड. ठीक आहे, बघा काय काय, चायनीज गुजबेरी, ठीक आहे, नंतर चायनाज मिरॅकल, नंतर हॉर्टिकल्चरल वंडर ऑफ न्यूझीलंड अँड नॅशनल सिम्बॉल ऑफ न्यूझीलंड. कशाला म्हणतात, किवी फ्रूटला म्हणतात. नंतर आहे ॲवॅकॅडो, नंतरचं फ्रूट आहे ॲवॅकॅडो. बघा, या लेक्चरमध्ये आपण स्पेशली फ्रूट क्रॉपवर फोकस केलेला आहे. फ्रूट क्रॉप, ठीक आहे, फ्रूट क्रॉपला स्पेशल नावं काय दिलेले आहे, यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे आपण एक स्पेशल लेक्चर किंवा स्पेशल एक व्हिडिओ जो आहे तो याच्यावर घेतलेला आहे, फ्रूट क्रॉपवर. बघा, नंतरचा क्रॉप आहे आपला ॲवॅकॅडो. काय काय म्हणतात, 21st सेंचुरी फ्रूट विचारलं जाऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज 21st सेंचुरी फ्रूट. काय, अवॅकॅडो. नंतर बटर फ्रूट, महत्वाचं, बटर फ्रूट कशाला म्हणतात तर अवॅकॅडो. नंतर फ्रूट ऑफ न्यू वर्ल्ड कोणतं आहे, अवॅकॅडो. नंतर ॲलिगेटर पियर. या सर्वांना काय म्हणतात, म्हणजे कोणत्या क्रॉपला म्हणतात तर ॲवॅकॅडो या क्रॉपला, फ्रूट क्रॉपला म्हणतात. 21st सेंचुरी फ्रूट, बटर फ्रूट, फ्रूट ऑफ न्यू वर्ल्ड, ॲलिगेटर पियर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट मँगोस्टीन. ठीक आहे, मँगोस्टीन. बघा काय, फायनेस्ट फ्रूट ऑफ द वर्ल्ड. काय, फायनेस्ट फ्रूट, सर्वात लहान फ्रूट आपण ज्याला म्हणतो. नंतर मिस्टरी फ्रूट, ठीक आहे, एक रहस्यमय फ्रूट आहे. नंतर फ्रूट ऑफ गॉड, नंतर एनर्जी टॅबलेट सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि क्वीन ऑफ फ्रूट, क्वीन ऑफ फ्रूट, किंग ऑफ फ्रूट कोण आहे, मँगो. क्वीन ऑफ फ्रूट, मँगो स्टीन. ठीक आहे, फायनेस्ट फ्रूट ऑफ द वर्ल्ड, नंतर मिस्टरी फ्रूट, नंतर फ्रूट ऑफ गॉड, एनर्जी टॅबलेट, क्वीन ऑफ फ्रूट. बघा, हे स्लाइडवर मागे दिसत असेल तुम्हाला, किंवा हे क्लिअर दिसत नसेल स्लाइडच्या मागचं हे फूड. बघा, हे जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता. पण एकदा ते बघून घेतले, जे आपल्याला माहिती नसतील ते फूड बघून घ्यायचे गुगलला वगैरे. जनरली आपल्याकडे ऑब्झर्व होत नाही, त्याच्यामुळे ते गुगलला बघणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर लीची. लीची बघा, क्वीन ऑफ सब ट्रॉपिकल फ्रुट्स, क्वीन आहे सब ट्रॉपिकल ट्रॉपिकल फ्रूट. लीची बघा, क्वीन ऑफ सब ट्रॉपिकल फ्रूट. नंतर फ्रूट ऑफ हाय कॉमर्स आहे, फ्रूट ऑफ हाय कॉमर्स. ठीक आहे, दोन महत्वाचे, क्वीन ऑफ सब ट्रॉपिकल फ्रूट आणि फ्रूट ऑफ हाय कॉमर्स. त्याच्यानंतर बघा, अदर फ्रूट क्रॉप दिलेले आहे. बघा, कस्टर्ड ॲपलला काय म्हणतो आपण, फ्रूट ऑफ पुअर पीपल. नंतर फिग दिलेलं आहे, फॉरबिडन फ्रूट. नंतर दिलेलं आहे डेट पाम, हेड इन फायर अँड फूट इन वॉटर क्रॉप, म्हणजे खूप उंच आहे. हेड इन फायर म्हणजे जे सूर्य आहे त्याच्याकडे त्याचं हेड आहे, आणि फूट इन वॉटर म्हणजे खूप खोलवर त्याचे मुळं गेलेले आहेत वॉटरच्या शोधार्थ, असं एक. ठीक आहे, नंतर पर्सिमॉन, नॅशनल फ्रूट ऑफ जपान. ठीक आहे, तर हे असं पूर्ण लेक्चर होतं.
तर हे ज्या स्लाईड आहे, जेव्हा आपण त्या प्रेझेंट करतो तेव्हा तुम्ही ते नोट डाऊन करा, व्हिडिओ थांबवून नोट डाऊन करा आणि तुमच्या वहीमध्ये ते परत परत वाचा, लिहा. ठीक आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो कंटेंट आहे खूप एक्झाम ओरिएंटेड आहे. म्हणजे काही पण व्हिडिओ बनवायचा असं नाही आहे. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघत जा. दररोज आपल्या चॅनलला हे व्हिडिओ संध्याकाळी 5:30 वाजता रिलीज होत जातील. दररोज संध्याकाळी 5:30 वाजता. ठीक आहे. हे रिलीज होत जातील. तर ते तुम्ही दररोजच्या दररोज बघायचे आहे. जेवढे लेक्चर अटेंड कराल, जेवढं तुम्ही नोट डाऊन कराल, ठीक आहे, तेवढा तुमचा फायदा होईल. ठीक आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड अँड इन्फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. थँक्यू.